त्यामुळे आम्ही बाहेर आलोय. तासभर लागणार उशीर. मध्ये त्या दिवशीच जातोय, म्हणजे आजची रात्र तर आम्ही गेलो असतो आज तिकडं असा, पण काही शेअर करायचं होतं. Namaskar, welcome to Nisha Lifestyle Vlog, and yes, it's a new day, new beginning, and day starts with only lovely and beautiful people. तर आज आमचं महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे आम्ही दोघं पण बाहेर पडलोय. आज दिवसभरात जे काही होईल तर ते मी शूट करीन आणि तुमच्यासोबत शेअर करीन, त्यामुळे व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा बघा, ह्यांचा हा गॉगल आहे, हा लेन्स कार्ट मधून घेतला होता. त्यांचा गॉगल जास्त दिसलाच नाही, त्यांनी पहिल्यांदा स्वतः घातलाय तो. हा छान आहे ना, छान वाटतोय खरं ना. चांगला क्वालिटी चांगली आहे जरा ती. आणि हा माझा स्पेक्ट. चला तर मग, नाहीतर एकतर ऊन तरी असंच, नाही तर पाऊस तरी. अशी छानशी शेती, हिरवगार झालंय सगळं. पुढल्या आठवड्यात आपण पण जाणार आपल्या शेताकडे. तर आता नाश्त्यासाठी थांबलोय. माझ्यासाठी मसाला डोसा मागवलाय, म्हणून मिसळ मागवलाय. तर बघूया कसा आहे मसाला डोसा आणि मिसळ. खाऊन गेल्यावर सांगतो आम्ही आता कसं आहे. तर इथं मिसळ आलं, मिसळची थाळीच आहे. आम्हाला वाटलं तेवढीच असेल मिसळ, पण ही मिसळची थाळीच आहे. तर कट ठेवलंय. असं आहे हॉटेल, छोटंसंच आहे पण छान आहे, स्वच्छ. इथे त्यांचं किचन आहे. केला आम्ही सगळं. मी डोसा घेतला होता, मसाला डोसा, आणि मिसळ घेतली होती. तर मी मिसळचा एकच घास खाल्ला, पण मला ती ठीकठाक वाटली. म्हणजे खूप अशी काय भारी नव्हती आणि एकदम पण अशी काय लो क्वालिटीची नव्हती. त्यामुळे असं मला तरी ठीकठाक वाटली ती मिसळ. कट व्यवस्थित पाहिजे. कट ना, कट पण नाही आणि असं वेगळंच लागत होतं, काय माहिती. सुरुवातीला चांगली वाटली, पण नंतर एवढं काय फरसाना पण कमी होता ते. आणि मला काय ऍक्च्युली मिसळ आवडतच नाही, पण अशी पण ती काय एकदम अशी खूप चांगल्या क्वालिटीची पण अशी काय नव्हती, ठीकठाक होती. आणि माझा डोसा पण बरा होता, खाण्याजोगा होता, ठीकठाक होता. यांनी इथं गावं सुटणं हे गाणं लावलं होतं, पण त्याला कॉपीराईट येईल, त्यामुळे मी ते लावू पण शकत नाही. पण खरंच आम्ही खूप मिस करत होतो. तर आत्ता आमचं काम सगळं ते आवरल्याच्या कामासाठी आम्ही बाहेर पडले होते. आत्ता ऑलमोस्ट 9:15 वाजलेत आणि आम्हाला घरी जायला अजून तासभर लागणार उशीर. मग ते बोलले की आपण इथंच जेऊया आणि मगच जाऊया. तर असं आहे, ते तासाभराचं किंवा 2 तासाचं काम होतं, पण त्यात पूर्ण दिवस तसाच गेला आमचा. तसं पण आम्ही सकाळी येतात बाहेर जायला पडलो, तुम्हाला बघितलं अचानक तुम्ही आम्ही नाश्ताच त्यानंतर आता डायरेक्ट जेवतोय. आम्ही दिवसभर जेवलो, आता नाश्ताच केला होता, तर जेवायचं जायचं, कारण जायलाच आम्हाला 10-10:15 वाजले. तर असं आहे. मंचा सूप गरम गरम. भूक लागल्या, भयानक भूक लागल्या. मसाला पापड पण संपलं, आता हे सूप छान आहे. आता जेवण आलं आमचं मेन कोर्स. काजू पनीर मसाला, चपात्या, जेवतो आम्ही. छान आहे, चव पण छान आहे, चपात्या पण छान आहेत गरम गरम. तर फायनली आता आम्ही घरी येऊन पोहोचलोय. वैताग आलाय, दिवसभर ट्रॅव्हलिंग करून करून कंटाळा आला अक्षरशः. पण काही शेअर करायचं होतं. तर उद्या ना आषाढी एकादशी, म्हणजे तुमच्यापर्यंत हा ब्लॉग येईपर्यंत रविवार किंवा सोमवार होईल. रविवारी होईल. हां, म्हणजे मागं पुढे एक दिवस होतं, असं काय ते कंटिन्युअस असं येतात असं पण काय नसतं आपले ब्लॉग. तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि ना आम्हाला दोघांना पण गावाकडची इतकी आठवण यायला लागल्या ना. कारण आषाढी एकादशीला ना म्हणजे भरपूर लोक येतात आमच्या घरी वाशीला. येणं जाणं माणसाचं दिवसभर सुरू असते, उपवास असतोय. आणि नंदवाळ म्हणजे आमच्या गावावरून वाशीला येणार म्हणजे वाशीतूनच नंदवाळ जायला रोड आहे. जवळपास नंदवाळ वाशीतून 2 किलोमीटर अंतर चालत जायला लागतं. आणि नंदवाळ पूर्ण म्हणजे नंदवाळ फाट्याला पूर्ण बॅरिकेड असतात, सगळ्या गाड्या वाशीतच असतात. जे बाहेरून लोक जे येतात त्यांना वाशीतच गाड्या लावून जायला लागतं. त्यामुळे जे पाहुणे वगैरे असतील ते आमच्या सगळे घरी येतात. आणि ना
त्या दिवशी एवढी गडबड असते ना, पाहुण्यांची गडबड असते, उपवास असतोय, त्याची फराळाची गडबड असते. त्यामुळे आम्ही ना आदल्या दिवशीच जातोय, म्हणजे आजची रात्र तर आम्ही गेलो असतो, तिकडं असतो तर नंदवायला आम्ही जाऊन पाया वगैरे पडून आलो असतो. तर एवढं आठवण यायला लागली ना गावाची, की आपण तिथं असतो तर आपण गेलो असतो. म्हणजे असं काही ना काहीतरी गोष्टी आपल्या प्रत्येक माणसांना काही ना काहीतरी सॅक्रिफाईस हे करायलाच लागते. कारण असं कोणालाही आवडत नाही की बाबा आपलं गाव सोडून, आपली फॅमिली सोडून, आपली माणसं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणं, दुसऱ्या माणसांची ओळखी पाळखी तेव्हा म्हणजे तिथून सगळी सुरुवात होते. हे केवढं सोपं नसतं आणि कुणाला असं वाटत पण नाही की आपलं गाव सोडून जावावं. फक्त खूप जण नोकरी संदर्भातच बाहेर पडत असत, कारण कुणाला असं आपली फॅमिली सोडून दुसरीकडे राहावं असं कुणालाच वाटत नाही ते. तसं आम्ही आजच आलो असतो, पण आम्हाला पण आता सुतक असल्यामुळे त्यामुळे जाऊन पण काय उपयोग नाही. आम्हाला म्हणजे सुतक पण आहे, त्यामुळे मग येऊन पण काय उपयोग नाही. शनिवारी रविवारी परत थांबायला लागलं असं, परत सोमवारी सगळं उठून यायला लागलं असतं आणि परत आम्हाला बुधवारी परत आम्हाला जायचं कोल्हापूरला. तर असा होता आमचा आजचा दिवस, हेक्टिक दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा खाली कमेंटमध्ये. हा जर का व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.